वडाळा गाव या भागात निवडणुकांच्या वेळी मतदारांची गर्दी दुपारनंतरच केंद्रावर होत होती. मात्र विधानसभा निवडणुकीत चित्र बदललेले दिसले. सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदारांनी केंद्रांच्या दिशेने पावले वळवली होती. जुने नाशिक परिसरात डॉ. सुमन नाईक शाळा, नानावलीतील नागझरी शाळा, चौहाटा येथील रंगारवाडा शाळा, मुलतानपुरा मनपा शाळा, बडी दर्गा उर्दू शाळा, सारडा सर्कल येथील नॅशनल उर्दू शाळा, बी.डी. भालेकर शाळा तसेच वडाळा गावातील के.बी.एच. शाळा, मनपा शाळा क्रमांक 82, पखाल रोडवरील सावित्रीबाई फुले शाळा, बजरंगवाडी मनपा शाळेत सकाळपासूनच मतदान केंद्रांवर ज्येष्ठांसह महिलांचाही उत्साह यावेळी दिसून आला. मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन येण्यास परवानगी नसताना अनवाधानाने मोबाईल खिशात किंवा महिलांनी पर्समध्ये घेऊन आलेल्या मतदारांकडून मोबाईल मतदान केंद्राच्या आवारातच तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतले जात होते. मतदान केंद्राबाबतची स्लिप घरपोच न मिळाल्यामुळे बहुतांश लोकांनी नाराजी बोलून दाखविली. 100 मीटर अंतराबाहेर मंडप टाकून बसलेल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नागरिक आपले नाव कुठल्या यादीत किती क्रमांकावर आहे हे माहीत करून घेत स्लिपवर लिहून मतदान केंद्रात येत होते. निवडणूक कार्यालयाकडून स्लिप घरपोच अनेकांना मिळू शकलेली नव्हती. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.